नमस्कार मित्रांनो, वॉइस ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा रिपोर्ट खास आहे. आज आपण बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा महत्त्व काय आहे, जाणून घेऊया त्याच्याबद्दल. सूर्य उतरण्यास प्रारंभ करतो. या दिवसापासून सूर्य उत्तर दिशेकडे भ्रमण करू लागतोय. उतरण्याला शुभ मानले जाते. हिवाळ्याचा शेवट व उन्हाळ्याचा सुरुवात. दिवस मोठे होऊ लागतात, थंडी कमी होऊ लागते. मकर संक्रांतीला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व. मकर संक्रांतीला दानाला फार महत्त्व आहे. तीळ, गुळ, वस्त्र, अन्नदान केल्याने पुण्य लाभतो अशी श्रद्धा आहे. भीष्म पितामहांनी या दिवशी देहत्याग केल्याची मान्यता आहे. म्हणूनच हा दिवस मोक्षदायी मानला जातो. तिळगुळ घ्या, गोड बोला, हा संदेश सामाजिक सखोल व गोडी वाढवतो. मकर संक्रांती कशी साजरी केली जाते? तिळगुळ, पुरणपोळी, गुळपोळी यासारखे पदार्थ बनवले जातात. पतंग उडवणे, पतंगोत्सव हा आनंदाचा एक भाग आहे. स्त्रिया हळदी कुंकू करतात, सुहासिनींना वाण देतात. वेगवेगळ्या राज्यात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांती, तमिळनाडूत पोंगल, पंजाबमध्ये लोहडी, आसाममध्ये भोगाली बिहू आणि गुजरातमध्ये उत्तरायण या नावाने हे सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घेऊया थोडक्यात. सकारात्मकतेची सुरुवात, निसर्ग व सूर्यपूजेचा सण, सामाजिक एकतेचा संदेश, आरोग्यदायी आहाराची परंपरा, तीळ गुळ उष्णता देतो. प्रभाकर मल्लाप्पा कोडलकर, आज हिंदूचा सण आहे काय. तेव्हा भोगी आणि संक्रांत दोन्ही मिळून होतात. तेव्हा संडेला फुल गर्दी होती, रविवारी सोमवारी गर्दी फुल होती. आज मंगळवार कमी असल्यामुळे जरा रविवार मंगळवार सुट्टी असल्यामुळे कमी आहे गर्दी. तेव्हा उद्या आणि बुधवारी भरते आणि जरा प्रतिभात अल्प आहे, एक जोरात नाही, कमी आहे जरा. त्याच्यात संक्रांती आमची परंपरा आजोबाच्या काळापासून आहे. 40 वर्ष आम्ही करतो हे धंदा. 40-50 वर्ष म्हणायची. तेव्हा आमची परंपरा आहे, कायम आहे. तेव्हा विकणारे बी जरा कमी झालेले आहे. तेव्हा बाहेर सिटीमध्ये गल्लीमध्ये विकणारे जास्त असल्यामुळे त्या मार्केटमध्ये कमी झालेलं आहे. तेव्हा आमची परंपरा कायमप्रमाणे घरगुती तिळगुळ, शेंगाचे, रेवडी, लाडू आहेत. त्या लाडू एक 20 रुपये पाकिट आहे. शेंगाचं आहे 20 रुपये, तीळ आहे 20 रुपये, राजगिरी लाडू आहे. आणि घरगुती तिळगुळ हे 400 रुपये किलो आहे. आणि बाजारी तिळगुळ हा सकाळचा गरिबांचा म्हटलं तर 80 रुपये किलो आहे. हे दागिन्याचे 100 रुपये, 150 रुपयाचे आहेत, 250 रुपयाचे आहेत. महत्व काय आहे? दागिन्याचं महत्व काय? महत्व म्हणजे गौरवजन्म 5 वर्षाचं हे जन्मलं असते की नाही, ते 1 वर्षाला होऊन 5 वर्षापर्यंत करतात. ते गौरवजन्म म्हणून करतात. सगळे मिक्स करून हे दागिन्याचे जे 5 मापं घालतात. त्याने दागिना हे घालतात, आपलं तिळगुळ घालतात, शेंगा घालतात, गाजर असं करून 5 नमुन्याचे घालतात ते. ಇದು ಈಗ ಬರ್ತಾ ಇರೋದು ಸಂಕ್ರಮಣ ಹಬ್ಬ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದನ್ನ ಎಲ್ಲ ಮಾರ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಮಾಂಡ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತದೆ ಇದಕ್ಕೆ. ಇದು ಸೂರ್ಯ ಹೆಂಗ್ ಉತ್ತರಾಯಣದಾಗ ಹೋಗ್ತಾರ ಅವಾಗ ಇದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಹಬ್ಬ ಅಂತ ನಾವು ಆಚರಿಸ್ತೀವಿ. ಇದು ಎಲ್ಲ ಮಾರೋ ಕಾರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಸ್ನಿಗ್ಧ ಪದಾರ್ಥ. ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಂದ್ರೆ ಬಾಡಿಗೆ ವಾರ್ಮ್ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆ ತರ ಎಲ್ಲ ಏನ್ ಬೇಕಾಗಿದೆಯೋ ಆ ಪದಾರ್ಥಗಳು ಈಗ ಮಾರ್ತಾವ. ಮತ್ತು ಈಗೆಲ್ಲ ಆನ್ಲೈನ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ಆದ್ರೂ ಎಲ್ಲ ಲೋಕಲ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಇವು ಜಾಸ್ತಿ ಸಿಗ್ತಾವ. ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ ಅನ್ರಿ, ಈ ಬೆಲ್ಲ, ಮಾಲೋದಿ, ಇವೆಲ್ಲ ಹೋಮ್ ಮೇಡ್ ಏನೇನು ಇರ್ತಾವ ಚಟ್ನಿಗಳು ಎಲ್ಲಾರು ತಿಂತಾರ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮಾರ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಮುಂಚೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಮನಿ ಅಂತಂದ್ರ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಇದ್ವಿ. ಅಂದ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಳ್ಳು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಾರ್ತಿದ್ವಿ. ಸ್ವಲ್ಪ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಅವು ಡಬ್ಬಿ ಅದು. ಮತ್ತು ಇದು ನಾವು ಚೀಲ್ ಗಂಟ್ಲೆ ಮಾಡಿ ಮಾರ್ತಿದ್ವಿ. ಅದೇ ಇನ್ನೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗ್ಯದ. ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವು ನಾವು ಅಷ್ಟೇ ಕೆಲವು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದೀವಿ,
ಅವ್ರು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಂಡೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಈಗ ಮಷಿನ್ ಅದು ಬಂದ್ಮೇಲೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಫಿಸಿಕಲ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅದೆಲ್ಲ ಬಂದಾಗಿದೆ. ಸರ್ ಇವಾಗ ನೀವೇನ್ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಫಿಸಿಕಲಿ ಮಾಡ್ಬೋದಾ ಅಥವಾ machine? ಇಲ್ಲ ಮಷಿನ್ ಮೇಡ್, ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಎಲ್ಲ ಮಷಿನ್ ಮೇಡ್. ಅದರಲ್ಲೂ ಹ್ಯಾಂಡ್ ಮೇಡ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೂ ಡಿಮಾಂಡ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಅದು ಸಿಗ್ತದ. ಹ್ಯಾಂಡ್ ಮೇಡ್ ಆಮೇಲೆ ಮಷಿನ್ ಮೇಲೆ ಮಾಡಿ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇದೆ, ಟೇಸ್ಟ್ ಬೇರೆ ಬರ್ತದ. ಒಲಿ ಮೇಲೆ ಮಾಡಿದ್ದು ಆಮೇಲೆ ಗ್ಯಾಸ್ ಮೇಲೆ ಮಾಡಿದ್ದು ಅದ್ರದ್ದು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಬರ್ತದ, ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇರ್ತದ ಅದ್ರ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಕಸ್ಟಮರ್ ಯಾರು ಕೇಳಿದ್ರು ಹ್ಯಾಂಡ್ ಮೇಡ್ ಬೇಕು ಅಥವಾ machine? ಇದಾವಲ್ರಿ, ಅದ್ರ ತಕ್ಕ ಹ್ಯಾಂಡ್ ಮೇಡ್ ಸಪ್ರೇಟೇ ಇದಾವ, ಮಷಿನ್ ಮೇಡ್ ಯಾರು ಕೇಳ್ತಾರ ಅದ್ರ ತಕ್ಕ ಕೊಡ್ತೀವಿ. ಪಬ್ಲಿಕ್ ಬೆಸ್ಟ್ ಇದೆ, ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಎಕ್ದಮ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಅಂಡ್ ಎಲ್ಲರೂ ದೇ ಗೋ ಫಾರ್ ಇಟ್, ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರ. ಮತ್ತೊಂದೇನು ಇದು ಚಟ್ನೀಸ್ ಅಂಡ್ ಸಜ್ಜಿ ರೊಟ್ಟಿ, ಜೋಳದ ರೊಟ್ಟಿ, ಇದು ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಂತ ಸ್ಪೆಷಲ್. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಿಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಟ್ರೈ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರ. पब्लिक रिस्पॉन्स भाळ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. संक्रांती झाल्याची लग्नाचं मुहूर्त काढतात. संक्रांतीच्या अगोदर लग्नाचं मुहूर्त काढते. संक्रांती संपल्यावरती लग्नाचे मुहूर्त चालू होतात, तेव्हापासून लग्न बरोबर करतात. मकर संक्रांती म्हणजे सूर्य जो आहे दक्षिणायन उत्तरायणाकडे जातोय. काय 6 महिने इकडे दक्षिणायन लागतोय आणि 6 महिने उत्तरायण लागतोय, म्हणून मकर संक्रांती करतात. काय आणि ह्यानी हीट वाढतंय, हीट वाढण्याकरता हे सगळं काय खातात. जोंधळ्याचं भाकरी आणि जोंधळी आणि हे नाही ते गरम असतात. आणि हे काय मलिदा म्हणतात, हे काढा त्याच्यात मलिदा बनवून घाला. संक्रांती झाल्याची लग्नाचं मुहूर्त काढतात. संक्रांतीच्या अगोदर लग्नाचं मुहूर्त काढते. संक्रांती संपल्यावरती लग्नाचे मुहूर्त चालू होतात, तेव्हापासून लग्न बरोबर करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2026 या वर्षी आलेली आहे. ती पिवळा वस्त्र धारण घोड्यावर आणि सिंहावर बसलेली आहे. आणि उद्या एकादश आहे, त्यानिमित्ताने एक तिथी लोप झालेली आहे. ती आता 15 तारखेला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून सगळ्याजणी आहे की नाही ಆಚರಣೆ करावे. ಇದಕ್ಕೆ ಮರಾಠಿ ಒಳಗ್ರೆ ಬಿಬ್ಬ ಅಂತಾರೆ, ಕನ್ನಡದಾಗ ನಾವು ಕ್ಯಾರನ್ ಅಂತೇವ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಮ್ಮಿಗೆ ಸರ್ದಿಗೆ ಕಪಾಕ ಭಾಳ ಚಲೋ ರೀ. ಅದು ಸಂಕ್ರಾಂತಿಗೆ ಯಾಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಸಂಕ್ರಾಂತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಬೋಗಿಗೆ ಬೇಕ್ರಿ. ಅದು ಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರಕಾರ ಅಂದ್ರೆ ಬೋಗಿ ತಾಟ್ ಮ್ಯಾಗ ಎಲ್ಲಾರ್ಗೂ ಹಚ್ತಾರೆ ಅದನ್ರಿ. ಹಾಂ ರೀ, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಅದನ್ನ ಒಯ್ತಾರ್ರಿ. ಅದ್ರ 31 ಕೊಡತ್ತೇವ್ರಿ, 250 ರೀ. ಅದ್ರ ತಿಂದ್ರೆ ಸರ್ದಿ ಕಮ್ಮಿ ಆಕತ್ರಿ, ಕಫ ಕಮ್ಮಿ ಆಕತ್ರಿ, ಮೇಕೆ ನುಸುದ್ ಕಮ್ಮಿ ಆಕತ್ರಿ, ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದ್ರಿ. ಅದು ಆಯುರ್ವೇದ ಇದ್ದಂಗ್ರಿ. ಅದು ಅದಕ್ಕೇನ ಕೆಮಿಕಲ್ ಇರೋಲ್ರಿ, ಗಿಡದ तयार ಅದು. वाईज ऑफ वेणुग्राम कडून सर्व नागरिकांना मकर संक्रांतीचे हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात आरोग्य, समृद्धी आणि एकतेची पतंग नेहमी उंच भरारी घेऊ दे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वाईज ऑफ वेणुग्रामला.